किती वर्ष वारी करताय? नाव काय तुमचं? कुठून आले? मी पंढरपूरवरून आलो. वा. मी आळंदीमध्ये असतो शिकायला. बरं. काय शिकता तुम्ही आळंदीमध्ये? जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये असतो मी. बरं. 4 वर्ष पूर्ण केले. अच्छा. मग भजन कीर्तन शिकतो. बरं. मग पुढे तुम्हाला काय व्हायचं? कीर्तनकार? बरं, आमचे जे तरुण आत्ता पाहत आहेत त्यांना सांगा ना, कीर्तनकार होण्याकरता काय काय करायला लागतं? का तुम्ही आले हे करायला? कीर्तनकार होण्याकरता आळंदीमध्ये यावं लागतं. संस्थेमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. जोग महाराजांच्या संस्थेमध्ये 4 वर्ष पूर्ण कंप्लीट करावे लागतात. त्याच्यामध्ये मग संस्कृत असेल, विचारसागर, पंचदशी, ज्ञानेश्वरी, गाथा शिकवलं जातं. पकवाज, मृदंग असेल किंवा गायन असेल शिकवलं जातं. बरं. म्हणजे वारकरी होणं सुद्धा, कीर्तनकार होणं सुद्धा सोपं नाही. सोपं नाही. त्याच्याकरता अभ्यास मेहनत करावी लागते, प्रयत्न करावा लागतो, साधना करावी लागते. म्हणजे बाहेर गेलं कीर्तनाला लोकांनी प्रश्न विचारले तर उत्तरं देता आली पाहिजे. हो, आलेच पाहिजे. याच्याकरता आपण आळंदीमध्ये गुरुवार यांची सेवा, त्यांचे अनुभव, त्यांचे विचार आपण घेतले पाहिजे.